नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. सामाजिक शास्त्र तथा परिसर अभ्यासच्या PYQमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण समाजशास्त्रातील भूगोल या विषयावर आपण 30 प्रश्नांची ही PYQ घेणार आहोत. सुरू करूया आपण आजची आपली PYQ. प्रश्न पहिला आहे, भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच GMT वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? तर 5 तास 30 मिनिटांनी ती पुढे आहे. भारताची प्रमाणवेळ 82°30 पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केली जाते, जी ग्रीनिच वेळेपेक्षा 5.5 तास पुढे आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भूतान या देशाशी जोडलेली नाही? तर लक्षात ठेवायचं, 4 पर्याय आपल्याला जरी दिले असले तरी मेघालय हे उत्तर आहे आपलं. मेघालयची सीमा भूतान या देशाला जोडलेली नाही. मग मेघालयची सीमा बांगलादेशची जोडलेली आहे, भूतानशी नाही. लक्षात ठेवायचं, मेघालयची सीमा बांगलादेशाला जोडलेली आहे. भूतानला सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमा मिळतात. लक्षात ठेवायचं आहे, भूतानला काय कोणाकोणाची सीमा मिळतात? सिक्कीमची पण मिळते, पश्चिम बंगालची मिळते, आसामची मिळते आणि अरुणाचल प्रदेशची सीमा मिळते. मेघालयची मात्र मिळत नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताच्या मुख्य भूमीचा सर्वात दक्षिण बिंदू कोणता? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत आपल्यासमोर. त्यापैकी पर्याय क्रमांक सी कन्याकुमारी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आता त्याचं कारण का? तर भारताची मुख्य भूमीचा विचार करायचा. बऱ्याच जणांचा गोंधळ काय होईल, आपण दक्षिण जो सगळ्यात दक्षिणेकडचा बिंदू आहे आपला इंदिरा पॉईंट, आपण ते उत्तर देऊ शकतो. परंतु यामध्ये तो संपूर्ण भारताचा आहे, भारताच्या मुख्य भूमीचा नाही. भारताच्या मुख्य भूमीचा मात्र कन्याकुमारी आहे आणि भारताच्या संपूर्ण भारताचा मात्र दक्षिण बिंदू जो आहे तो इंदिरा पॉईंट आहे. चला, या ठिकाणी पर्याय क्रमांक सी कन्याकुमारी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, चौथा प्रश्न बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा कितव्या स्थानावर आहे की जगातल्या कितव्या क्रमांकाचा देश मानला जातो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. रशिया सगळ्यात अगोदर आहे, त्याच्यानंतर कॅनडा, नंतर चीन, नंतर अमेरिका, नंतर ब्राझील, नंतर ऑस्ट्रेलिया 6वा आणि 7वा भारताचा क्रमांक लागतो. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आढळतो? तर लक्षद्वीप बेटावर अजूनही तो जो ज्वालामुखी आहे, अंदमान आणि निकोबार बेटातील जे काही द्वीपसमूह आहे त्या ठिकाणी बॅरन बेट, जे बॅरन बेट आहे दक्षिण आशियातील हा एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे. अजूनही त्या ठिकाणी ज्वालामुखी तो सुरू आहे. म्हणून बॅरन बेट हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तो भारतातली नाही तर दक्षिण आशियातला तो एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. चला, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी बॅरन बेट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, हिमालयातील हिमाद्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांगेचं दुसरं नाव काय? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बृहद हिमालय हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. आता हिमाद्री म्हणजेच सर्वात उंच आणि उत्तरेकडील रांग, जिला बृहद हिमालय असं सुद्धा म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये ग्रेट हिमालयाज असं त्याला म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी बृहद हिमालय हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, 7वा प्रश्न बघा, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला आहे? तुमच्यापुढे 4 पर्याय दिसत आहेत, परंतु यापैकी गुजरात हे जे आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. गुजरातला सुमारे 1600 म्हणजे 1600 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे, जो भारतातील सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. आपल्या महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. चला, या प्रश्नाचं उत्तर मात्र पर्याय क्रमांक बी हे आहे. चला, 8वा प्रश्न बघा, दक्षिण भारताचे सर्वोच्च शिखर कोणते? तर लक्षात ठेवायचं आहे, 4 पर्याय दिलेत आपल्यासमोर. तर यामध्ये अनामुडी पर्याय क्रमांक ए जो आहे, अनामुडी हे दक्षिण भारताचं सर्वोच्च शिखर मानलं जातं. मग अनामुडीची उंची किती आहे? 2695 मीटर आणि हे जे आहे केरळ या राज्यामध्ये ते हे स्थित आहे. तर त्या ठिकाणी दक्षिण भारताचे तसेच पश्चिम घाटाचे सर्वोच्च शिखर मानलं जातं अनामुडी. म्हणून पर्याय क्रमांक ए अनामुडी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातलं कळसुबाई 1646 मीटर हे लक्षात ठेवायचं. या प्रश्नाचं उत्तर मात्र पर्याय क्रमांक ए अनामुडी. 9वा प्रश्न बघा,
नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या 2 पर्वतरांगाच्या दरम्यान वाहते? 4 पर्याय दिलेले आपल्या समोर या ठिकाणी. तर पर्याय क्रमांक डी बघा, विंध्य आणि सातपुडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याचं स्पष्टीकरण असं, नर्मदा ही खचदरीतून वाहणारी नदी असून तिच्या उत्तरेला विंध्य पर्वत आणि दक्षिणेला सातपुडा पर्वतरांग आहे. त्या 2 पर्वतरांगाच्या मधून ती खचदरीतून वाहणारी ती नदी आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. भारताचे राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेले आहे? 4 पर्याय तुमच्या समोर दिसत आहेत या ठिकाणी. तर योग्य जो पर्याय आहे तो पर्याय जो आहे गंगा नदीतील डॉल्फिन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक सी, गंगा नदीतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी, त्याला मान्यता मिळालेली आहे. चला पुढचा प्रश्न, 11वा प्रश्न. खालीलपैकी कोणते राज्य सेव्हन सिस्टर्स म्हणजे 7 भगिनीचा भाग नाही? आता या ठिकाणी ते आपल्याला 7 राज्य माहिती पाहिजेत. जर 7 राज्य जर तुम्ही माहिती केले तर या ठिकाणी नक्कीच उत्तर आपल्याला समजेल. तर त्यामध्ये 7 जे काही भगिनी आहेत त्यामध्ये मणिपूर, नागालँड आणि मिझोरम यांचा समावेश होतो. सिक्कीमचा मात्र समावेश होत नाही. तर सिक्कीमला त्यांचा भौगोलिकदृष्ट्या भाऊ मानला जातो पण बहीण मानलं जात नाही. तर पर्याय क्रमांक ए, सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 12वा प्रश्न. लक्षद्वीप ही बेटे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत? तर या ठिकाणी ती परवाळ बेटे आहेत, आहे की नाही. 4 पर्याय दिले त्यापैकी सगळ्यात शेवटचा पर्याय क्रमांक डी, परवाळ बेटे. लक्षद्वीप ही परवाळ बेटे कीटकापासून बनलेली असून ॲटोल प्रकारची ती बेटं आहेत. म्हणून हे पण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्रश्न बदलून जर आला तर आपल्या लक्षात आलं पाहिजे. ॲटोल प्रकारची ती बेटे आहेत आणि ही सर्व लक्षद्वीप जी बेटे आहेत ती अरबी समुद्रामध्ये स्थित आहेत भारताच्या पश्चिम बाजूला. आणि पूर्व बाजूला काय आहेत? अंदमान निकोबार ही बेटे आहेत जी बंगालच्या उपसागरात आहेत. चला याचं उत्तर समजलं सर्वांना. पर्याय क्रमांक डी, प्रवाळ बेटे. पुढचा प्रश्न क्रमांक 13कडे जाऊया. कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही असं विचारलंय. जात नाही, मग आता जातं कोणकोणत्या राज्यातून ते बघूया अगोदर. कर्कवृत्त हे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम या 8 राज्यातून जातं. ओडिसामधून ते जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए, ओडिसा किंवा ओरिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न क्रमांक 14. भारतातील सुंदरबन हे त्रिभुज प्रदेश कोणत्या प्रकारच्या वनांसाठी प्रसिद्ध आहेत? तर या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत त्यापैकी पर्याय क्रमांक सी, खारफुटीची वने हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. सुंदरबनामध्ये खारफुटीची वने आपल्याला बघायला मिळतात जिथे सुंदरी वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात किंवा आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी, खारफुटीची वने हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 15वा. सिंधू नदीचा उगम कुठे होतो? 4 पर्याय दिलेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, मानस सरोवराजवळ तिचा उगम होतो सिंधू नदीचा. आणि लक्षात, आणि ती वाहत नंतर भारतातून पाकिस्तानमध्ये जाते हे आपल्याला माहिती आहे. तर सिंधू नदीचा उगम तिबेटमधील मान सरोवराजवळ झालेला असून सानोख्वाब हिमनदीतून तो होतो. ही ॲडिशनल माहिती सोबत ठेवायची आहे. चला पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न. भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती? 4 पर्याय आहेत यामध्ये. तर अरवली ही सर्वात जुनी पर्वतरांग आहे जी भारतातील नाही तर जगातली सर्वात जुनी पर्वतरांग आहे. ती वली पर्वत, हे सर्व वली पर्वत आहेत. हिमालय सुद्धा वली पर्वत आहे, लक्षात ठेवायचं आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी, अरवली हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न. भारताची उत्तर दक्षिण लांबी अंदाजे किती किलोमीटर आहे? आता लक्षात ठेवायचं पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण. तर यामध्ये उत्तर दक्षिण लांबी भारताची जास्त आहे, पूर्व पश्चिम लांबी थोडी त्यापेक्षा कमी आहे. तर याचं योग्य जो उत्तर आहे, 4 पर्याय दिलेत. सगळ्यात शेवटचा पर्याय क्रमांक डी, 3214 किलोमीटर ही आपली उत्तर दक्षिण लांबी आहे. आणि पूर्व पश्चिम कोणती मग? 2933. हे लक्षात ठेवायचं. फक्त गोंधळ तुमचा त्याच ठिकाणी होऊ शकतो ए आणि डी मध्ये. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं डी ही उत्तर दक्षिण आहे आणि ए ही पूर्व पश्चिम आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक डी हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला 18.
खालीलपैकी कोणत्या नदीला रुद्रगंगा किंवा दक्षिण गंगा असं म्हटलं जातं? 4 पर्यायापैकी आपल्या महाराष्ट्राचं ते वैभव आहे. गोदावरी नदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. गोदावरी नदी तिच्या लांबीमुळे आणि धार्मिक महत्त्वामुळे तिला दक्षिण भारताची गंगा किंवा रुद्रगंगा असं म्हणलं जातं. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 19. भारतातील कोणत्या मृदेला रेगूर मुद्रा असं म्हटलं जातं? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, बेसाल्ट खडकापासून ती बनलेली आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. तिला काळी मुद्रा असं म्हणतो. लावा रसापासून बनलेल्या काळ्या मृदेला रेगूर मृदा किंवा कापसाची मृदा असं म्हटलं जातं, जी सुपीक देखील भरपूर असते. म्हणून पर्याय क्रमांक डी काळी मृदा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 20. मैदानी प्रदेशातील जुन्या गाळाच्या जमिनीला काय म्हणतात? तर आपल्यासमोर 4 पर्याय आहेत. त्यापैकी पर्याय क्रमांक डी भांगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण का मैदानी प्रदेशातील जो जुना गाळ आहे आणि पूररेषेच्या वर आहे त्याला भांगर असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी भांगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न बघा. भारतात सर्वाधिक पाऊस पडणारं मौसिन राम हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे किंवा कोणत्या राज्यात आहे? आसाम, मेघालय, केरळ, अरुणाचल प्रदेश. योग्य पर्याय आहे मेघालय. मेघालयातील खासी टेकड्यांमध्ये मौसिन राम हे ठिकाण असून तिथे भारतातच नव्हे तर जगातला सर्वाधिक पाऊस नोंदवला जातो. म्हणजे ते भारतातलंच नाही तर जगातलं सगळ्यात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे. ते कुठं आहे? मेघालयामध्ये. चला पर्याय क्रमांक बी योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न 22. भारताची राज्यघटना स्वीकारली गेली तेव्हा त्यात मूलभूत हक्क किती होते? आता लक्षात ठेवायचं आहे 7 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण या ठिकाणी आपल्याला एक माहिती पाहिजे की आता ते 7 राहिलेले नाही, आता मात्र 6च झालेले आहेत. कारण का त्यामधलं एक जे आहे मालमत्तेचा हक्क हे वगळलेला आहे. 44वी दुरुस्ती झाली होती ती आणि त्यातून या ठिकाणी मालमत्तेचा जो हक्क आहे तो मूलभूत हक्क म्हणून आता राहिलेला नाही, आता 6च राहिलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक डी 7 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि वरचं 10 पर्याय जर बघितला तुम्ही तर ते मूलभूत कर्तव्य होती, ती पण सुरुवातीला होती, आता नाही. जेव्हा राज्यघटना स्वीकारली गेली तेव्हा मूलभूत जी कर्तव्य होती ती 10 होती आणि जी हक्क होते ते 7 होते. हे लक्षात ठेवायचं आहे. चला याचं उत्तर समजलं सर्वांना? पर्याय क्रमांक डी. ओके. चला प्रश्न क्रमांक 23 कडे जाऊया. भारतातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवायचं 4 पर्याय तुमच्या समोर दिसत आहेत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जो आहे पर्याय क्रमांक सी बघा, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. आता त्याचं अगोदरचं नाव मात्र वेगळं होतं, त्याला हिली नॅशनल पार्क आहे की नाही, अगोदर हिली नॅशनल पार्क म्हटलं जायचं, आता मात्र जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असं म्हटलं जातं. हे उत्तराखंडमध्ये स्थित आहे, जे भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. ते 1936 मध्ये स्थापन झालेलं आहे. चला पर्याय क्रमांक सी हा या प्रश्नाचा योग्य उत्तराचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न 24वा. भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं? तर गोड्या पाण्याचं सरोवर विचारलेलं आपल्याला, खाऱ्या पाण्याचं नाही. तर या ठिकाणी पर्याय 4 आहेत. त्यापैकी उलन सरोवर जे आहे जम्मू काश्मीरमध्ये, उलन सरोवर हे भारतातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. म्हणून पर्याय क्रमांक उलन सरोवर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या पिकाला सोनेरी तंतू असं म्हटलं जातं? तर तुमच्यापुढे 4 पर्याय आहेत. त्यापैकी सर्वात वरचा पर्याय जर बघितला ताग, त्याला ज्यूट असं म्हटलं जातं. तर ते तागाला त्याच्या रंगामुळे आणि महत्त्वामुळे सोनेरी तंतू म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए ज्यूट म्हणजेच ताग हे या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे. 26वा प्रश्न बघा. पश्चिम घाट आणि पूर्व घाट कोठे एकत्र येतात? तर लक्षात ठेवायचं हे तामिळनाडूमध्ये एकत्र येतात, ज्या ठिकाणी पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीचे पर्वत एकत्र येतात निलगिरी पर्वतावर. म्हणजे निळगिरी म्हणतात त्याला, आहे की नाही, निलगिरी म्हणतात किंवा निळगिरी म्हणतात. हे तामिळनाडूमध्ये आहे. पर्याय क्रमांक सी निळगिरी पर्वत हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे. 27वा प्रश्न. भारताची किती टक्के लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे? अंदाजे विचारलेला आहे. तर लक्षात ठेवायचं 50%पेक्षा जास्त लोक अजूनही शेतीवरच अवलंबून आहेत. म्हणून या ठिकाणी कारण भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचा वाटा वाढला असला तरी प्रत्यक्ष रोजगार मिळवण्यात शेती आजही 50%हून अधिक लोकसंख्या सामावून घेते. म्हणून 80% होणार नाही. बरेच म्हणतात की तुम्हाला फसवणारा प्रश्न, 80% आपण शेतीप्रधान देश मानला जातो. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आता ते प्रमाण कमी झालेलं आहे. मात्र 50%पेक्षा जास्त हे मात्र तितकंच खरं आहे. 80%पेक्षा कमी आणि 50%पेक्षा जास्त. चला तर पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे.
पुढचा प्रश्न 28वा प्रश्न बघा. कोणत्या रेखावृत्ताला भारतीय प्रमाण रेखावृत्त मानले जाते? पहिला प्रश्न आपला त्या ठिकाणी आला होता. त्या ठिकाणी आपण बघितलं होतं ते रेखावृत्त 82°30 पूर्व हे या ठिकाणी आपलं ते रेखावृत्त आहे, जे भारतीय रेखावृत्त प्रमाण रेखावृत्त मानलं जातं. यावरूनच भारताची वेळ ठरवली जाते. हे प्रयागराज म्हणजे अलाहाबाद, उत्तर प्रदेशामध्ये अलाहाबाद जे प्रयागराज आहे त्या ठिकाणाहून ते मिर्झापूर या शहरातून जातं. हे लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि 29वा प्रश्न बघूया पुढचा. भारतातील सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीनं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी लोकसंख्येच्या दृष्टीने वेगळं आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनं वेगळं आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठं आताच्या घडीला राजस्थान आहे. पूर्वी मध्य प्रदेश होतं, पण त्याचं त्या ठिकाणी विभाजन झाल्यामुळे त्या ठिकाणी राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि महाराष्ट्र आपलं 3ऱ्या क्रमांकावर आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, लोकसंख्येच्या दृष्टीनं आजही उत्तर प्रदेशच आहे, हे लक्षात ठेवा. चला, या ठिकाणी पर्याय क्रमांक ए राजस्थान हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. 30वा प्रश्न, शेवटचा प्रश्न. हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? त्याला आपण पालची सामुद्रधुनी म्हणतो, काही ठिकाणी पालकची सामुद्रधुनी असं म्हटलं जातं. तर पर्याय क्रमांक ए पालकची सामुद्रधुनी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पालकची सामुद्रधुनी काय करते, तर भारत आणि श्रीलंका यांना वेगळं करते आणि बंगालचा उपसागर व मन्नारचे आखात म्हणजे हिंदी महासागर यांना जोडण्याचं ती काम करते. म्हणून पालकची सामुद्रधुनी हे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे. अशा प्रकारे आजचे आपले 30 प्रश्न जे होते भूगोलावर महत्त्वाचे, ते 30 प्रश्न आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत. आशा करतो तुम्हाला ते नक्कीच आवडले असतील. जर आवडले असतील तर त्या ठिकाणी नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा मित्रांना आणि चॅनलला सबस्क्राईब अजून जर केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. इथेच थांबतो पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.